रत्नागिरीजवळ असलेल्या मिरजोळे पाटीलवाडी येथे आज भर दुपारी दिवसाढवळ्या दरोडा पडला आणि घरातील सर्व सोने नाणे रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली। रत्नागिरीच्या शेजारी असलेल्या मिरजोळे पाटीलवाडी येथील श्री राजेश बबन भाटकर यांच्या घरावर हा दरोडा पडला आणि मग साऱ्या परिसरात एकच खळबळ उडाली। दुपारी 12:15 ते 12:30 या दरम्यान ही घटना घडली। भाटकर यांच्या घरासमोर असलेल्या एका काकीने सांगितले की एक गाडी त्या घराजवळ येऊन थांबलेली दिसली। त्या गाडीतून 2 व्यक्ती उतरल्या। त्यांनी रेनकोट घातले होते। पाऊस नसताना रेनकोट त्यांनी का बरे घातले असावेत या विचाराने त्या काकींच्या मनात शंका निर्माण झाली। त्यानंतर त्या आपल्या कामाकडे वळल्या। दरम्यान दरोडेखोरांनी हात साफ करून घेतला होता। घरमालक श्री राजेश भाटकर हे दुपारी 1:30च्या सुमारास घरी आले। ते मिरजोळे ग्रामपंचायतीमध्ये सर्व्हिसला आहेत व त्यांच्या मिसेस अंगणवाडी सेविका आहेत। दुपारी घरी आल्यावर पाहतात तो काय, घरातील सर्व लाईट लावलेले होते। त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली असता कपाटे सताड उघडी पडलेली आढळली। कपाटातून सुमारे 8.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे 50,000 रुपये रोकड दरोडेखोरांनी लांबविली होती। त्यांनी त्वरेने पोलिसांशी संपर्क साधला। पोलीस देखील त्वरेने धावून आले। पोलिसांनी सखोल पाहणी केली, पंचनामा केला आणि लगोलग फॉरेन्सिक टीमला पाचारण केले। हे सर्व साग्रसंगीत झाले, परंतु भर दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती। रत्नागिरी ते करबुडे व्हाया विमानतळ या रस्त्यालगत श्री राजेश भाटकर यांचे घर आहे, त्यामुळे तेथे सदैव वर्दळ असते। अशा ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडा टाकावा याची चर्चा जोरदार रत्नागिरीत सुरू असून रत्नागिरी शहर व परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।